नवी मुंबईतील खांदा कॉलनीत एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अनेक मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली। लवकरच मराठा समाजाचे देशव्यापी अधिवेशन दिल्लीत घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। सापडलेल्या 3 आरोपींनी धनंजय मुंडेंनी 2.5 कोटीची सुपारी दिल्याचा आरोप केला असल्याचा दावा करत ते खोटे बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा, हवी तर आमचीही करा अशी मागणी त्यांनी केली। यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजकारण करू नये असेही ते म्हणाले। अजित पवारांनी असे साप पक्षात ठेवू नयेत असा टोला त्यांनी लगावला। मुंबईला ज्यावेळेस दोनदा आम्ही आलो त्यावेळेस महामुंबई म्हणून त्याला, कारण तुमच्याकडे 2 म्हणतात, मुंबई आणि नवी मुंबई, तर त्याला आपण सगळी मुंबई म्हणूया, महामुंबई। त्या सगळ्या बांधवांनी खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली। गोरगरीब खेड्यातले पोरं होते, प्रत्येक घरातल्या मुंबईतल्या मराठी असं दलित, मुस्लिम, मारोडी, जैन ह्या सगळ्या लोकांनी, सगळ्या लोकांनी, आधी कामगार, डबेवाले, नाव विसरा माझ्या कोकणाचं, कोळी बांधव, आदिवासी बांधव, आगरी बांधव, त्यांनी सगळ्यांनी मराठ्यांना त्यावेळेस मदत केली। म्हणून सगळ्यांचे आम्ही आभार मानले आणि काम करणाऱ्यांचं कौतुक पण केलं आणि सत्कार पण केला। या मराठा भवनाच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न ऐकून घेतले जातील आणि सोडवण्याचं काम सुद्धा या कार्यालयाच्या माध्यमातून होईल। गोरगरिबांना आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजेत, तरच त्या माहीत होत्या। सोडायचा आपण 100% सगळ्यांचा प्रयत्न करू। येणाऱ्या नवीन पिढीला व्यवसायाकडे वळण्यासाठी आपण मराठा बांधवांसाठी आपण काय करणार आहोत? पर्यायच नाही व्यवसायाकडे गेल्याशिवाय। तुम्हाला आरक्षण दिलं, आता शिक्षणात तुमचे लेकरं जाणार आहेत, नोकरीत जाणार आहेत, योजना पण मिळणार, पण सगळेच नोकरीत जाणार नंतर आपण व्यवसाय सुद्धा असला पाहिजे। म्हणून आम्ही 1 कोटी लोक एकत्र येतो आणि त्या माध्यमातून गोरगरिबांच्या पोरांना, भरपूर पोरांना, किंवा ज्याचं नाव निघेल त्याचं, जे आता प्रोग्राम ठरत, आचारसंहिता ठरत त्याप्रमाणे त्याला व्यवसायाला मदत द्यायची। आपल्या 500 रुपयामुळे समोरच्या लेकराचं कल्याण होणार असल्या आयुष्यात द्यायचे, दान म्हणून द्यायचे। त्या कोणाच्या तरी कामाला येते। आपल्या लेकराला आपण 500 रुपये दिले, वर्गणी दिली किंवा आपण दान दिले म्हणून आपल्या लेकराचं नाव नाही आलं तरी चालत, आपण पैसे दिले म्हणजे आपल्याच लेकराचं आलं पाहिजे असं नाही, कोणाचं तरी लेकर रोजी रोटी लागण, अन्न खाण्याला लागण, या भावनेतून समाजाला मदत करायची। आणि ती मोहीम आता आम्ही 1 तारखेपासून सुरू करतो। जानेवारीच्या अगोदर आम्ही याद्या तयार करतो। आम्ही पैसे घेत नाही येत कोणाकडून, पण आपल्याला व्यवसायाकडे समाजाला उतरावंच लागणार आहे, न्यावं लागणार आहे, तेव्हा ते त्याच्यात बळ येणार आहे आणि मग तो मात्र एकजुटीचा राहणार।